नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहू शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी या वर्गामध्ये जो काही पेपर झाला होता 2025 फेब्रुवारी महिन्यामध्ये, यातील ए संच असणारा जो संच आहे, यातील भाषा विषय आणि गणित यातील असणाऱ्या प्रश्नांची फक्त उत्तर पत्रिका मी देणार आहे। म्हणजे संदर्भाचे स्पष्टीकरणाचा आपला पुढील व्हिडिओ घेणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला आपण सविस्तर उत्तर देणार आहोत। यामध्ये भाषा विषय आणि गणित या भागावरून एकूण 75 प्रश्न घेण्यात आलेली होती। यातील विभाग क्रमांक 1 मध्ये मराठी हा विषय आपल्याला दिसतोय, याचे आपल्याला उत्तर बघायचे आहेत। तर आपण उत्तर पाहूयात। यातील पहिला प्रश्न जो होता तो प्रश्न मी वाचतोय बघा। पहिला प्रश्न काय आहे, तर पहिला प्रश्न आहे तिथला तो म्हणजे खाली दिलेल्या अर्थाचा योग्य वाक्यप्रचार पर्यायामधून निवडा। त्याला होतं शरण जाणे, तर याचं उत्तर होतं तुमचं नाक घासणे, पर्याय क्रमांक 4 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर होतं। 2 नंबरचा होता खालील अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द बनवा व त्यातील शेवटचे अक्षर दिलेल्या पर्यायामधून निवडा। तर इथं होता गरजवंत हा शब्द तयार होणार होता आणि मग यातलं शेवटचं अक्षर येणार होतं तुमचं पर्याय क्रमांक 2 म्हणजेच त हा शब्द इथं तुम्हाला घ्यायचा होता। ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूयात। 3 नंबरचा प्रश्न काय होता बघा। त्यांनी 3 नंबरच्या प्रश्नामध्ये सांगितले तुम्हाला कविताच्या धावण्याच्या गतीकडे विजेंद्र सिंग यांनी लक्ष पुरवले आणि त्याची प्रचिती म्हणजेच कविताचं यश अधोरेखित शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द तुम्हाला निवडायचा आहे। म्हणजे प्रचिती हा जो काही शब्द आहे याचा योग्य तुम्हाला काय करायचं आहे, समानार्थी शब्द निवडायचा आहे। त्याचं उत्तर येणार होतं अनुभव, पर्याय क्रमांक 1 ही त्याचं पर्याय उत्तर काय होतं बरोबर होतं। अशा पद्धतीने आपल्याला तो प्रश्न सोडवायचा होता। 4 नंबरचा प्रश्न काय बघा, तुम्हाला एक बॉक्स दिलेला आहे आणि तो बॉक्स पूर्ण करायचा आहे। म्हणजे खालील आकृतीतील रिकाम्या जागी कोणत्या पर्यायातील अक्षरे क्रमाने घेतल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होतील असं तुम्हाला सांगितलं आहे। तर इथे पर्याय क्रमांक 3 म्हणजे आरास, त्याच्यानंतर आरती, त्याच्यानंतर आसन आणि त्याच्यानंतर आरंभ। म्हणजेच इथं रा घ्यायचं होतं तुम्हाला, इथं घ्यायचं होतं र, इथं घ्यायचं होतं स आणि इथं घ्यायचं होतं र। म्हणजेच असे पर्यायी शब्द जे आहेत हे शब्द तिथे तुम्हाला तयार होतील। पर्याय क्रमांक 3 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर होतं। 5 नंबरचा प्रश्न काय आहे बघा। इथं 5 नंबरचा प्रश्न सांगितला होता काटे केतकीच्या झाडा आत जन्मला केवडा या ओवीची रचना कोणी केली आहे। तर 5 नंबरचा जो काही प्रश्न आहे याचं पर्याय उत्तर आहे शेख मोहम्मद, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे। त्यानंतर 6 नंबरचा प्रश्न काय होता बघा, उत्कृष्ट, उतार, उत्तम, उतरण, उत्तेजन हे शब्द वर्णानुक्रमान लावल्यास मध्यभागी येणाऱ्या शब्दाचा पर्याय निवडा। त्याचं उत्तर येणार होतं तुमचं उत्कृष्ट, पर्याय क्रमांक 3 हा त्यातलं पर्याय उत्तर बरोबर आहे। 7 नंबरचा प्रश्न काय बघा, खालील पर्यायातील अलंकारिक नसलेला शब्द निवडा। बहिणाबाई, अहिल्याबाई, कंस मामा आणि नारद मुनी असे तुम्हाला पर्याय दिलेले आहेत। तर यातलं पर्याय क्रमांक 1 म्हणजेच बहिणाबाई हा जो शब्द आहे हा अलंकारिक नसलेला शब्द आहे, हे लक्षात असू द्या। 8 नंबरचा खाली दिलेल्या शब्द समूहाबद्दल अचूक शब्द पर्यायामधून निवडायचा आहे। तोंडा तोंडी चालत आलेली गोष्ट यालाच आपण काय म्हणत असतो, भाकडकथा, हृदयद्रावक, बिनबोभाट आणि दंतकथा याचं पर्याय उत्तर घ्यायचं आहे तुम्हाला दंतकथा। ठीक आहे, तर पर्याय क्रमांक 4 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे। ठीक आहे, नेक्स्ट 9 नंबरचा प्रश्न प्राणी व त्यांचा निवारा यांच्या जोडीतील चुकीचा पर्याय निवडायचा आहे। तर याचं पर्याय उत्तर आहे तुमचं 3 सिंहाची जाळी। 10 नंबरचा प्रश्न चुकीची जोडी ओळखायचं होतं। 3D म्हणजे त्रिमिती बरोबर आहे, युजर्स म्हणजे वापरकर्ता पण बरोबर आहे, डिस्क म्हणजे तपकिरी पण बरोबर आहे आणि वेब म्हणजे आंतरजाल पण बरोबर आहे। परंतु यांनी वेब म्हणजे जाळे असा प्रश्न होतो, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर दिलेलं आहे। 10चं उत्तर घ्यायचंय तुम्हाला पर्याय क्रमांक 1। बघा पुढे एक उतारा तुम्हाला वाचायचा होता आणि त्या उतार्यावरून प्रश्न सोडवायची होती। उतार्यावरून येणारी जी काही प्रश्न आहेत तुम्ही उतारा वाचू शकता आणि त्यावरून तुम्हाला त्याचे प्रश्न सोडवायचे आहेत। त्यांनी उतार्यामध्ये जे दिलेलं आहे त्यांनी सांगितले माणसाचे बाह्य सौंदर्य कशाने वाढत नाही। तर माणसाचं बाह्य सौंदर्य जे आहे आपणही सांगू शकतो की ते विचाराने वाढत नाही। दिखाऊ दागिन्यांनी पण बाह्य सौंदर्य वाढू शकतो, वस्त्र घातल्याने पण
बाह्य सौंदर्य वाढू शकतं आणि मूल्यवान दागिन्याने सुद्धा काय होऊ शकतं, बाह्य सौंदर्य वाढू शकतं. म्हणून पर्याय क्रमांक 2 विचाराने बाह्य सौंदर्य वाढवता येत नाही. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट 12 वरील उतार्याशी विसंगत असणारे विधान पुढीलपैकी कोणते आहे? शरीर शृंगारासाठी फार परिश्रम करावे लागतात. खऱ्या दागिन्यांनी नेहमी देह सुंदर करता येतो. काया सजवली की आपण देखणे दिसतो आणि सुंदर अलंकारामुळे आपले रूप सुंदर दिसते. बघा त्यांनी सांगितले विसंगत विधान तुम्हाला ओळखायचं आहे, तर त्यातलं पर्याय क्रमांक 1 हे आहे शरीर शृंगारण्यासाठी फार परिश्रम करावे लागतात. तर हे एक विसंगत काय आहे, विधान आहे. बाकीचे सगळे आहेत संगतीतील विधान आहेत, हे लक्षात घ्या. 13 नंबरचा प्रश्न मेहनत करणे या अर्थाने कोणता वाक्य प्रचार उत्तरात आलेला आहे? तर याचं पर्याय क्रमांक 4 परिश्रम करणे हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. 14 मध्ये सुद्धा तुम्हाला एक कविता दिलेली आहे आणि या कवितेचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे होते. त्यातला पहिला प्रश्न होता आठवण कुठे लपलेली नसते. तर 14 आठवण कुठे लपलेली नसते, तर कवितेमध्ये वसंतातल्या मोहरात आठवण लपलेली नसते असा त्याचा अर्थ आहे. 15 पुढीलपैकी कोणता शब्द समानार्थी शब्द कवितेत आलेला आहे? तर 15चं उत्तर करून घ्या. 1 तन्मय. 16 आठवणींचा बकुळगंध असे का म्हटले असावे? आठवणींचा बकुळगंध असे का म्हटले, तर त्या दीर्घकाळ स्मरणात राहतील म्हणून आठवणीचा बकुळगंध असं म्हटलेलं आहे. 17 नंबरचा प्रश्न बघूयात आपण. खाली दिलेल्या ओळीतील क्रियापद ओळखा. गाणे गाऊन मला उठविसी मित्र जीवाचा खरा, यातील तुम्हाला क्रियापद ओळखायचं आहे. तर पर्याय क्रमांक 1 उठविसी हा शब्द त्यातला पर्याय उत्तर बरोबर आहे. खाली दिलेल्या पर्यायातून पुलिंगी शब्द ओळखायचा आहे. पोळी, माळी, थाळी आणि चाळी. तर याचं उत्तर घ्यायचंय तुम्हाला माळी, पर्याय क्रमांक 3. 19 नंबरचा प्रश्न पाहूयात आपण. 19 नंबरचा प्रश्न बघा. खाली दिलेल्या पर्यायामधून वचन प्रकारानुसार वेगळा शब्द ओळखा. 19 नंबरचं उत्तर आहे त्यातलं पर्याय क्रमांक 4 म्हणजेच देव. 20 नंबरचा प्रश्न बघूयात आपण. खाली दिलेल्या वाक्यातील उद्देश भाग ओळखा. खो खोच्या आजच्या सामन्यात मानसीचा धाकटा भाऊ चांगला खेळला. उद्देश ओळखायचा आहे. तर याचं उत्तर आहे तुमचं पर्याय क्रमांक 2 म्हणजेच मानसीचा धाकटा मुलगा असा त्याचा अर्थ आहे. 21 नंबरचा प्रश्न. काही शब्द तुम्हाला दिलेले आहेत, बघूयात आपण. पुढे दिलेल्या शब्दामध्ये एकूण किती अशुद्ध शब्द आलेले आहेत? म्हणजे अशुद्ध शब्द आहेत ते तुम्हाला ओळखायचे. प्रशिक्षक, क्रीडा महोत्सव, निरीक्षण, वाहतूक, दूरचित्रवाणी, मानव निर्मित, शीर्षक, ग्रामगीता आणि खंजिरी असे शब्द तुम्हाला दिलेले आहेत. तर त्यातले जे काही शब्द आहेत ते म्हणजे कोणते बघा. एक क्रीडा महोत्सव, त्यानंतर निरीक्षण, त्यानंतर दूरचित्रवाणी, त्यानंतर मानव निर्मित, त्यानंतर ग्रामगीता अशी 5 शब्द जी आहेत ही 5 शब्द अशुद्ध शब्द म्हणून ओळखली जातात. ज्यामध्ये काना किंवा मात्रा असे जे काही शब्द आहेत हे अशुद्ध शब्द असायला पाहिजेत असा त्याचा अर्थ आहे. पर्याय क्रमांक 5 हे त्याचं पर्याय उत्तर काय आहे? बरोबर आहे. म्हणजे 21चं उत्तर घ्यायचं तुम्हाला 1. 22 नंबरचा प्रश्न बघूयात. 22 ते 24 साठी पुढील सुसंगत वाक्याचा परिच्छेद अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य पर्यायांची निवड करा असं सांगितलंय. जत्रेसाठी गावोगावी नामवंत डॅश डॅश आले होते. तर आपल्याला याचं उत्तर करायचं आहे जत्रेसाठी मल्ल आले होते. मल्ल, पर्याय क्रमांक 4. त्यांचे डॅश डॅश पाहण्यासाठी लोकांनी तोबा गर्दी केली होती. बघा तर त्यांचं 23चं उत्तर होतं द्वंद्व, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो युद्ध. म्हणजेच मल्ल आले तर त्यांच्यामध्ये जे काही युद्ध होणार आहे ते पाहण्यासाठी गर्दी केली होती. प्रत्येकाची पिलदार डॅश डॅश प्रशिक्षकांचे लक्ष वेधून घेत होती. तर त्याचं उत्तर आहे शरीर यष्टी, म्हणजेच पर्याय क्रमांक 2. 25 नंबरचा. खाली दिलेल्या शब्दात एक अर्थपूर्ण म्हण आहे ती शोधून तिच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा. खाव्या अंदिली धार त्याचे शब्द तुम्हाला दिलेले आहेत. तर त्याचं उत्तर घ्यायचंय तुम्हाला. म्हण जी काही दिलेली आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मोठ्या माणसात देखील दोष आढळतात असं याचं पर्याय क्रमांक 3 हे पर्याय उत्तर बरोबर आहे.
तर ही आहे तुमची भाषा विषय आणि या भाषा विषयामध्ये तुम्हाला एकूण 25 प्रश्न विचारलेले असतात। या 25 प्रश्नांचं आपण उत्तरं पाहिलेली आहेत। याचं सविस्तर स्पष्टीकरण जे आहे हे सविस्तर स्पष्टीकरणाचा पुढील व्हिडिओ आपण घेणार आहोत। तरीही सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन जे काही लेक्चर्स येतील, व्हिडिओज येतील, त्याचे तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील। यामधला भाग क्रमांक 2 ज्याच्यामध्ये गणित आणि भाग दिलेला आहे। गणिताचे यामध्ये एकूण 50 क्वेश्चन्स दिलेले आहेत। मी फक्त उत्तर घेणार आहे। संदर्भासही स्पष्टीकरण म्हणजे प्रत्येक प्रश्न स्पष्ट करून आपण सांगणार आहोतच। त्यामुळं व्हिडिओला चॅनलला लाईक करत चला। मी फक्त उत्तर घेत आहे। 26चं जे काही प्रश्न दिलेला आहे या 26चं उत्तर घ्यायचं होतं तुम्हाला। पर्याय क्रमांक 1 म्हणजेच 45 किलो 250 ग्रॅम। 27 नंबरचा जो काही प्रश्न आहे या 27 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर घ्यायचं आहे तुम्हाला 3 म्हणजेच 9,01,000 अशा पद्धतीनं आपल्याला त्याचं उत्तर घेता येतं। 28 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर होतं 7/2 पर्याय क्रमांक 2 म्हणजेच तुम्हाला अपूर्णांक लावायचे आहेत चढत्या क्रमाने आणि त्याचं उत्तर शोधायचं होतं। त्या पद्धतीने आपण त्याला सोडू शकतो। स्पष्टीकरण आपण पूर्ण घेणार आहोत। मी फक्त सध्या उत्तर देतोय, तुम्हाला ते उत्तर लिहून घ्यायचे आहेत किंवा सोडता आलं तुम्हाला ते चेक करता येतील, नाहीतर त्याचं सविस्तर स्पष्टीकरण मी तुम्हाला देणार आहे। 29 नंबरचं उत्तर घ्यायचे तुम्हाला पर्याय क्रमांक 4 137.5 रुपये असं पर्याय क्रमांक 4 येईल। चला 30 नंबरचा जो प्रश्न आहे या 30 नंबरच्या प्रश्नांचं उत्तर जे आहे ते उत्तर घ्या पर्याय क्रमांक 3 म्हणजेच शुक्रवार। 31 नंबरचा जो प्रश्न आहे या 31 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पाहायचं आहे। राहुलने 58,500 रुपयाने घेतलेली मोटरसायकल 64,250 रुपयांना विकली, तर त्याला या व्यवहारात नफा किंवा तोटा किती झाला हे शोधायचं आहे। त्याचं उत्तर घ्या पर्याय क्रमांक 2 म्हणजेच 5,750 रुपये काय झालेले आहे तिथे नफा झालेला आहे। पुढील प्रश्न, इष्टिका चित्तीला अनुक्रमे किती पृष्ठ आणि कडा असतात? तर इष्टिका चित्तीला 6 पृष्ठ असतात, तर त्याच्या दुप्पट म्हणजेच 12 काय असतात त्याच्यामध्ये कडा असतात। म्हणजेच 32चं उत्तर घ्यायचं होतं पर्याय क्रमांक 1। 33 नंबरचा जो प्रश्न आहे, आकृतीमध्ये दिलेल्या त्रिकोणांची संख्या तुम्हाला मोजायची होती। तर आकृतीमध्ये दिलेले त्रिकोण जे आहेत त्या त्रिकोणांची संख्या आहे तुमची ती म्हणजेच 13। त्यामध्ये हिडन त्रिकोण पण आहेत, लपलेले त्रिकोण आहेत, छुपे त्रिकोण आपल्याला शोधायचे होते। आपण हे सगळं स्पष्टीकरणामध्ये देणार आहोत, तुम्हाला सविस्तरपणे सांगितलं जाणार आहे। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन व्हिडिओ जे येतील त्यामध्ये स्पष्टीकरण आपण त्यामध्ये देणार आहोत। 34 नंबरचा प्रश्न सरळ व्याजावरून घेतलेला हा प्रश्न आहे। दर साल दर शेकडा 8% दराने 3,500 रुपयाचे 2 वर्षाचे सरळ व्याज किती असं हा तुम्हाला विचारलेलं होतं। तर 34चं उत्तर येणार आहे तुमचं पर्याय क्रमांक 2 560 रुपये। आता एक चित्र दिलेले आहे, त्या चित्रावरून तुम्हाला प्रश्न शोधायचे होते। एका चित्राची मांडणी आहे 4 पक्षी आणि यावरून 35 आणि 36 नंबरचे जे काही प्रश्न आहेत हे घेतलेले आहेत। त्यातलं पोपटांची संख्या सुतारांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? तर 35चं उत्तर करायचं होतं पर्याय क्रमांक 3 16ने जास्त आहे असं त्याचा अर्थ आहे। 36 नंबरचा प्रश्न होता मोरांची संख्या एकूण पक्ष्यांच्या शेकडा किती टक्के आहे? म्हणजे आपल्याला शेकडेवारीचा भाग यायला पाहिजे होता, त्यातून आपल्याला हा प्रश्न सोडता येईल। पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर काय आहे बरोबर आहे। 36चं उत्तर घ्यायचं होतं तुम्हाला 2। 37 नंबरचा जो काही प्रश्न आहे या 37 नंबरच्या प्रश्नामध्ये एका आयताची परिमिती दिलेली आहे, लांबी दिलेली आहे, आपल्याला क्षेत्रफळ काढायला सांगितले। आपण स्पष्टीकरणामध्ये सविस्तर विश्लेषण देऊ। मग रुंदी काढायची होती आणि रुंदीच्या नंतर तुम्हाला क्षेत्रफळ काढायचं होतं, ते येणार आहे तुमचं 84 चौरस सेंटीमीटर। त्यानंतर 38 नंबरचा प्रश्न आहे, यम ची किंमत दिलेली आहे 4, एन ची किंमत दिलेली 2, यम आणि एन तिथे टाका आणि बॉडमॉस पद्धतीनं तुम्हाला त्याला सोडवायचं आहे। तर बॉडमॉस पद्धतीने जर तुम्ही सोडलं तर त्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच 10। 39 नंबरचा प्रश्न, तुम्हाला जे काही रिम वगैरे दिलेले असतात त्यामध्ये असणारे कागद मोजायचे आहेत आणि त्यावरून प्रश्न सोडवायचा आहे। त्याचं उत्तर घ्या पर्याय क्रमांक 3 म्हणजे 4 म्हणजेच किती 3 ग्रोस हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे। 40 दशक आणि 10 दशक यांचा गुणाकार किती येतो असं तुम्हाला सांगितलेलं आहे। तर त्याचा गुणाकार आहे 4000 दशक। पर्याय क्रमांक जो दिसतो तुम्हाला 2 हे त्याचं पर्याय उत्तर काय आहे बरोबर उत्तर आहे असा त्याचा अर्थ येईल। त्यानंतर एक आकृती दिलेली आहे आणि आकृतीमध्ये असणारा हा जो काही शेल्ड केलेला
पोर्शन आहे, रेखांकित केलेला पोर्शन आहे, याचा सममूल्य अपूर्णांक तुम्हाला काढायचा आहे, तर त्याचं पर्याय क्रमांक उत्तर आहे 1/9. म्हणजे टोटल भाग तुम्हाला मोजायचे आहेत, 3 असतील आणि टोटल भाग किती आहेत 9. याला जर सोडलं तर काय येणार आहे तुमचं 1/3 येणार आहे, जो पर्याय क्रमांक तुम्हाला 3 पाहायला मिळतो. त्यानंतर पुन्हा तुम्हाला एक चौकटीमध्ये म्हणजे बॉडमॉस पद्धतीचा वापर करायचा आहे आणि हा प्रश्न सोडवायचा आहे. स्पष्टीकरणामध्ये मी तुम्हाला व्यवस्थितपणे समजून सांगणार आहे, पण सध्या त्याचं उत्तर करून घ्यायचंय. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. 43 नंबरचा प्रश्न आहे. हे अंक तुम्हाला वापरायचे आहेत आणि वापरल्याच्या नंतर त्याची संख्या जी आहे, लहानात लहान संख्या तयार करायची आहे आणि त्या लहानात लहान 5 अंकी संख्येची निमपट करायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. तर त्याचं उत्तर घ्यायचे तुम्हाला पर्याय क्रमांक 4. 43 उत्तर करून घ्या. 4 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. 44 नंबरचा प्रश्न जो आहे, याचं उत्तर आपल्याला शोधता येईल. आयुषने 4.25 लाख रुपयांचा ट्रॅक्टर आणि 65,500 रुपयांचं मळीयंत्री यंत्र खरेदी केलं, तर याने एकूण किती रुपये खरेदी केलेलं आहे? तर ते आहे तुमचं 4,40,250 रुपयाची खरेदी केलेली आहे. पर्याय क्रमांक 2. अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी होती आणि हा प्रश्न सोडत असताना सिंपल आहे. पर्याय क्रमांक 1 19/51 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे 45 प्रश्नांचं. 46 नंबरचा जो काही प्रश्न आहे, हा 46 नंबरचा प्रश्न भूमितीवर आधारित असणारा हा प्रश्न आहे आणि तुमचे जे एकक आहेत या एककावर आधारित असणारा प्रश्न आहे. याचं उत्तर करून घ्यायचंय तुम्हाला 2 किलोमीटर आणि 240 मीटर म्हणजेच 2.240 किलोमीटर हा त्याचा पर्याय उत्तर बरोबर आहे. 46चं पर्याय क्रमांक 3 बरोबर करून घ्या. 47चं पर्याय क्रमांक 1 म्हणजे ज्या गाडीनं प्रवास केलेला आहे त्या गाडीचा एकूण प्रवास झालेला आहे 27 तास 55 मिनिट. 47चं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. समसंख्या आणि विषम संख्या याच्यावरून पुढे असणाऱ्या आणि मागे असणाऱ्या समसंख्या विषम संख्या याच्यावर आधारित असणारा प्रश्न आहे. याचं उत्तर घ्यायचंय तुम्हाला पर्याय क्रमांक 3 P+17 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. चला 49 नंबरचा प्रश्न आहे. याचं पर्याय उत्तर करून घ्या. 7,000 म्हणजे जेवढा नफा आणि तोटा सारखाच नफा तोटा होत असेल तर त्यामध्ये तुम्हाला सांगितलं जातं की कपाटाची खरेदी किंमत किती आहे, तर खरेदी किंमत किती होती त्याची 7,000 रुपये. ॲव्हरेज काढायचं असतं तुम्हाला दिलेल्या किमतीचं, यावरून तो प्रश्न सोडता येतो. नोटा आणि त्यावर आधारित असणारा हा प्रश्न आहे 50 नंबरचा प्रश्न. यामध्ये तुम्हाला सांगितले एकूण किती नोटा आहेत, तर त्याचं पर्याय क्रमांक उत्तर आहे 1. 50चं उत्तर करून घ्या. 1 म्हणजे 16. खालीलपैकी कोणती संख्या 17ने विभाज्य नाही? 17ने भाग न जाणारी संख्या तुम्हाला ओळखायची. त्यामध्ये 3 संख्या 17ने भाग जाणारे आहेत, तर त्यातला पर्याय क्रमांक 1च हा जो आहे तो 17ने भाग जाणारी संख्या नाही. 52 नंबरचा प्रश्न. तर शामरावांनी दुकानातून 1,485 रुपयाचा किराणा घेतला. त्यांनी दुकानदाराला 5 रुपये, 10 रुपये, 50 रुपये व 100 रुपयाच्या समान नोटा दिल्या, तर एकूण किती नोटा दिल्या असं तुम्हाला सांगितलेलं आहे. तर 52चं उत्तर करून घ्या. पर्याय क्रमांक 3 म्हणजे 36 नोटा त्यांनी दिलेल्या आहेत. 53 नंबरचा प्रश्न घ्या. 53 नंबरचं उत्तर होतं त्याचं पर्याय क्रमांक 3 21,22 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. 54 नंबरचा प्रश्न बघूयात आपण. तुम्हाला अपूर्णांकामध्ये रूपांतर करायला सांगितलं होतं पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 27/6 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर होतं. प्रश्न सगळे सोडून पहा आणि सोडल्याच्या नंतर तुम्हाला जे काही डाऊट्स येणार आहेत त्यामध्ये या डाऊट्ससाठी आपण सेपरेट सेक्शन ठेवणार आहोत. त्यासाठी चॅनलला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचे. प्रत्येक प्रश्न आपण सोडून देणार आहोत, त्यामुळं सर्वांनी सगळे प्रश्न पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. 55चं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1 162. 56 नंबरचा प्रश्न जो आहे 15 सेंटीमीटर व्यास दिलेला आहे, तर त्रिज्या किती असेल त्याची 7.5 सेंटीमीटर. 57 नंबरचा प्रश्न. तुम्हाला विभाज्य काढायचे होते, भाग जाणाऱ्या संख्या ज्या आहेत त्या काढायच्या होत्या. मग विभाजक काढल्याच्या नंतर कितीने जास्त आहेत असं तुम्हाला सांगितलंय, तर पर्याय क्रमांक 2 म्हणजे 6ने जास्त आहेत. कोणाचे? 60 या संख्येचे विभाजक 75 या संख्येच्या विभाजकापेक्षा 6ने कसे आहेत? जास्त. 58 नंबरच्या प्रश्नामध्ये सहमूळ संख्येची जोडी तुम्हाला शोधायची आहे. सहमूळ संख्येची जोडी म्हणजे कुठल्याही एक या व्यतिरिक्त भाग न जाणाऱ्या संख्या ज्या असतात त्याला आपण सहमूळ संख्या असं म्हणतो. अशी जोडी तुम्हाला शोधायची आहे. तर त्याचं उत्तर होतं 58चं पर्याय क्रमांक बघा किती जोड्या आहेत असं जर सांगितलं तर पर्याय क्रमांक 1 म्हणजे 3 जोड्या आहेत ज्या सहमूळ संख्येच्या जोड्या म्हणून तिथे ओळखल्या जातात.
59 नंबरचा जो काही प्रश्न आहे तुम्हाला त्यांनी अधोरेखित केलेले 4 आणि 7 या दशांश अपूर्णांकाच्या किमती आहेत आणि ह्या किमतीच्या स्थानिक किमती तुम्हाला काढायच्या आहेत आणि त्यांचा काय करायचा होता, गुणाकार करायचा होता. म्हणून याचं उत्तर घ्यायचंय तुम्हाला पर्याय क्रमांक 4 0.0028 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. 60 नंबरचा प्रश्न बघूयात आपण. 56 मीटर लांबीच्या दोरीचे 8 मीटर 1 याप्रमाणे समान तुकडे करण्यासाठी दोरी किती ठिकाणी कापावी लागेल, तर 6 ठिकाणी कापावी लागेल. म्हणजेच तुमचे किती होतील, 8 तुकडे त्यामध्ये पाहायला मिळतील. टक्केवारीवरून आलेला हा प्रश्न आहे, शेकडेवारीवरून घेतलेला हा प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर येते 4/150. उत्तर पर्याय क्रमांक 4 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. तुम्हाला एक कोन दिलेला आहे आणि ह्या कोनामध्ये लघुकोन आणि त्याच्यानंतर जे काही कोन आलेले आहेत हे कोन तुम्हाला शोधायचे कितीनं जास्त आहेत, तर 62 नंबरचा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 8 हे त्याचं पर्याय उत्तर कसं आहे, बरोबर आहे. 63 नंबरचा प्रश्न. 13,500 ही आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहिली जाते. म्हणजे तुम्हाला जी काही संख्या दिलेली आहे ही आपण जी काही संख्या लिहित असतो यामध्ये कशी लिहिली जाईल असं तुम्हाला सांगितलं जातं. तर 63चं उत्तर करून घ्यायचंय तुमचं पर्याय क्रमांक 3 12,750 म्हणजेच 13,500 अशी ती संख्या तयार होते असा त्याचा अर्थ आहे. चला 64 नंबरचा प्रश्न जो आहे या 64 नंबरच्या प्रश्नामध्ये तुम्हाला 7.6/100 हा अपूर्णांक दशांश अपूर्णांकाच्या स्वरूपामध्ये कसा लिहिला जातो असं तुम्हाला सांगितलंय. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 7.06 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. 65 नंबरचं असत्य विधान शोधायचं होतं. त्यातलं असत्य विधान आहे पर्याय क्रमांक 3 सर्व त्रिमितीय वस्तूंची सर्व बाजू सारख्या दिसतात असं नाही, कमी जास्त पण असतात. म्हणून यातलं असत्य विधान आहे पर्याय क्रमांक 3. 66 नंबरचा प्रश्न घेऊयात आपण. 66 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय आहे बघा. 5 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यास 4 अंकी सर्वात लहान विषम संख्या मिळते, तर 66चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 98,998 हे पर्याय क्रमांक 1 त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. 67 नंबरचा प्रश्न. एक घड्याळ 4,560 रुपयात विकले, या व्यवहारात 470 रुपये नफा होतो, तर घड्याळाची खरेदी किंमत किती, तर पर्याय क्रमांक 3 म्हणजे 4,090 रुपये ही त्याची काय आहे, खरेदी किंमत आहे. 68 नंबरचा प्रश्न घेऊयात. 1 तास 22 मिनिट 15 सेकंद म्हणजेच टोटल एकूण किती सेकंद होतात हे आपल्याला सांगायचं आहे. तर एकूण सेकंद होतात 4,935 पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. 69 नंबरचा. 58,721 मधील दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत हजार स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. 69चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1/400. 70 नंबर मध्ये काय सांगितले, 54,718 त्यामध्ये अधोरेखित केले 5 आणि 1 मधील रेखांकित अंकाच्या दर्शनी किमतीचा गुणाकार किती, तर रेखांकित अंकाच्या दर्शनी किमतीचा गुणाकार आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे दर्शनी किंमत म्हणजे जी दिसते तीच आणि त्याचाच गुणाकार करायचा होता. ठीक आहे. 71 नंबरचा प्रश्न बघूयात आपण. 71 नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते परस्पर रूपांतर चुकीचे आहे. 71चं प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 5,725 सेंटीमीटर बरोबर 57.25 डेकामीटर हे त्याचं पर्याय उत्तर काय आहे, चुकीचं आहे. 72 नंबरचा प्रश्न घेऊयात. तुम्हाला एक संख्या दिलेल्या आहेत अंक आणि ह्या अंकाचा वापर करून त्यांनी सांगितले 8 ने निशेष भाग जाणारी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती. ऑप्शन मधून तुम्हाला शोधता येईल. सर्वात मोठ्या संख्येकडे जा, त्याला भाग जातो का चेक करा, जात नसेल तर पुन्हा पर्याय निवडा. तर असा पर्याय जर तुम्ही निवडला तर तो पर्याय आहे 86,504 पर्याय क्रमांक 3 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न. यामध्ये रशीदने 37 रुपये प्रति किलोग्रॅम दराने 27 किलोग्रॅम साखर खरेदी केली. त्याने सर्व साखर 940 रुपयाला विकली, तर त्याला किती रुपये नफा अथवा तोटा झाला. तर 37चं उत्तर करून घ्यायचं त्याचं पर्याय क्रमांक 4 59 रुपये काय झालेले आहे, तिथे तोटा झालेला आहे. असं पर्याय क्रमांक 4 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. 74 नंबरचा प्रश्न. जसाजसे 12.5% दराने 6,000 रुपयाचे सरळ व्याज 3,750 रुपये होण्यासाठी किती कालावधी लागेल, तर 74चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच 5 वर्षाचा कालावधी लागतो. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. या प्रश्नपत्रिकेमधला सर्वात शेवटचा प्रश्न जो तुम्हाला इथे संख्यावर आधारित असणारा म्हणजेच
बेरीज वजाबाकी दशांश अपूर्णांकाची यावर आधारित असणारा हा प्रश्न आहे. याचं उत्तर होतं 75चं पर्याय क्रमांक 3 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. म्हणजेच 55.25 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. लक्षात असू द्या. चॅनलला सबस्क्राईब करा. काही अडचणी आल्यास 94 05 82 87 42 या क्रमांकावरती तुम्हाला आम्हाला संपर्क करायचा आहे. चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच स्पष्टीकरण पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा आणि सर्व जे काही उत्तरपत्रिका आहेत या सर्व उत्तरपत्रिका अगोदर टाकल्या जातील आणि त्यानंतर त्यांचे स्पष्टीकरण जे आहे हे स्पष्टीकरण तुम्हाला दिलं जाणार आहे. याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. सर्व ज्या काही शिष्यवृत्ती परीक्षा आहेत येणाऱ्या काळामध्ये असणाऱ्या या सर्व प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत. नक्की व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.